लेहला जाताना तर मला प्रॉपर सगळेच झालेत, गुजरात, पंजाब, बिंजाब सगळे स्टेट, बट कोकणासारखे ना कुठे जागा नाही. बस याच्या पुढे आता परत नाही खेचणार मी 150 JNPT परत आज आलो तरी पण कधीच नाही खेचणार. बघा की गाडी हलवून टाकेल एवढे मोठे खड्डे आहेत ते. पालीला ना हा एकच ब्रिज ना जो खराब आहे आता इकडून पुढे, त्यानंतर परत चांगला रस्ता चालू होते. हे पाठी मी काय भयानक ॲक्सिडेंट बघितले. ड्रोन असताना एक नंबर टेक आला असता ना सवतकडा वॉटरफॉलचा. ॲडव्हेंचर गाड्या असतात ना त्यांना अशा मापलेलंच पॉवर वाटतं. 5 मिनिटावर गावामध्ये 5 मिनिटावर. पाहिजे मेन वागेश्वर आईचं देऊ तिकडेच लागून आहे. मस्त पोहायला एक स्पॉट आमच्यासाठी. चलो दिवस संपले सुट्टीचे. गुड मॉर्निंग फ्रॉम आपली मुंबई. अँड आज ब्लॉग करायचं स्पेशल रिझन ते म्हणजे मी चालू आहे कोकणात आणि सकाळचे 4 वाजलेत आणि मी इथे मुंबई साईडला काय करतो याचं आन्सर म्हणजे मी जस्ट जॉब बनवून सुटलो आहे. आता डायरेक्ट इकडनं CST टुवर्ड्स चिपळूण चाललो आहे. पण घेऊन चाललो आहे तो म्हणजे आपला नवीन छावा 2.0 आपली 390X सेक्सी. कालच मी सर्व्हिस करून आणली हिला कारण की आज मला राईडला घेऊन जायचं. मी आधीच प्लॅन बनवलं की मी आज काय पण करून हिला घेऊन जाणार. आज आहे फ्रायडे आणि सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस पद्धतशीर आपल्या सुट्टी आहेत. अजून एक जी गोष्ट आहे ती म्हणजे मी मित्राकडून एका 360 घेतला ट्राय करायला नेमका आता कसा अँगल येतो. कारण की मला ऑफकोर्स मला माहिती आहे माझा गोप्रोचा शॉर्ट चालू आहे. तर मी सध्या ना सगळे कॅमेरे टेस्ट करून बघतोय की कुठला कॅमेरा चांगला आहे. गोप्रोसाठीच जाईल मोस्टली तरी पण इंस्टा 360 मी ट्राय करून बघतोय. जर आवडला तर 360च घेईल, गोप्रो नाही घेणार. पण ॲज अ मोटो ब्लॉगर मला मोटो ब्लॉगिंगसाठी स्पेशली तर मला गोप्रोच आवडतो पर्सनली. बाकी लेट्स सी. आता निघू. 4:30 वाजलेत. एम करू 10 पर्यंत पोहोचू. मोटो ब्लॉग जास्त नसतील, जे काही असतील ते आपले असे टेक असतील, थोडेफार सिनेमॅटिक टेक्स असतील ते पण इंस्टा 360चे. बाकी होप फॉर द बेस्ट. फ्युलिंग तर मी कालच केलं. जसं की तुम्ही बघता पूर्ण काठी आहे पद्धतशीर या गाडीमध्ये ना. मला वाटते हा फुल टँकमध्ये चिपळूणला तर आरामात पोहोचली. 430 किलोमीटरचं दाखवते रेंज इकडे. 430 वाजलेत आता. कॅरी तर मी असं काही केले नाही, फक्त टँक बॅग कॅरी केले आणि पाठीवरची जी लॅपटॉप बॅग आहे छोटीशी तीच कॅरी करून चाललोय. बाकी मी विचार तर करतोय की माझी जी पाठी बॅग घेतली होती मी तर लावायची, बट परत झंझट मारे सगळी बंची लावण्याची जाऊ दे. मी खांदार आहे तीच बरी आहे. सो एक गोष्ट ही बघा पॉवर दिसते ते पाठी चर्चगेट स्टेशन आहे. लॅम्प खालीन आपला छावा उभा आहे. ते फर्स्ट राईड नसेल माझ्या या बाईकसोबत. सेकंड डे फर्स्ट मी ना बाईक डिलिव्हरी घेतल्याच नेक्स्ट डे डायरेक्ट मी श्रीवर्धनला गेलो. पण तिकडे मी जास्त टेक नाही केलं. बट त्या टायमाला एवढी प्रॉपर टेस्ट करायला भेटलं कारण की सर्व्हिसिंग नव्हती. म्हणून मी 60-70च्या आसपास चालू होतो. बट आज फर्स्ट सर्व्हिसिंग झाली. सो मी जी खोलणार आहे, जी मला मजा येणार आहे. ओके, बऱ्याच दिवसांनी JNPTच्या हायवेवर. आता वाजले किती माहिती आहे का? परफेक्ट 5:29 म्हणजे 5:30 पकडा. तर 4:20च्या आसपास काहीतरी निघालो एरियातून. बाकी आता JNPTला पोहोचायला 1 तासच्या आसपास झाला आहे. बट लवकर आलो. आता या हायवेवरती चेक करू ती म्हणजे आपल्या गाडीची ॲव्हरेज स्पीड. खूप दिवस वाट बघतो फर्स्ट सर्व्हिसिंग याच्यासाठी की मला टॉप स्पीड चेक करायला भेटेल. टॉप स्पीड तर नाही बोलत आहेत पण ॲव्हरेज स्पीड तर चेक करेल. 130-140 ते इझिली जाते. लेट्स डू इट. खड्डे बघा कसलेत. नशीब स्लो झाला बघा की गाडी हलवून टाकेल एवढे मोठे खड्डे आहेत ते. 150+ कुठली तरी गाडी लाईफमध्ये. बस याच्या पुढे आता परत नाही खेचणार मी 150 JNPT परत आज आलो तरी पण कधीच नाही खेचणार. कारण की 150ला ना ती टॉप असं बोलतात ना फील होतं मला. व्हायब्रेशन खूप होतं गाडीला. परफेक्ट आता 6 वाजले सकाळचे आणि यार वातावरण बघा, क्लायमेट बघा काय झालंय सेक्सी एकदम. ॲज युजल काय दिसतंय आता मळलेला आहे एकदम एक नंबर दिसते. असली खराब झाली गाडी. ये
ॲडव्हेंचर गाडी खराब झालीच पाहिजे. जशी मी एंट्री मारलं कोकण म्हणजे या साईडला ओल्ड मुंबई गावावर मला ना प्रॉपर थंडी वाजायला लागली. आता मोठे एक्झाम्पल म्हणजे आता हेल्मेट दिसतोय माझा, हेल्मेटवरती बघा फॉग किती साचलाय बघा दिसला. वायझरवर पण होता मी पुसला आत्ता जस्ट. प्रॉपर फॉग आहे, प्रॉपर फॉग. म्हणजे लेजिट मी ले करून आलो. लेला जाताना तर मला प्रॉपर सगळेच झालेत, गुजरात पंजाब बिंजाब सगळे स्टेट. बट कोकणासारखे ना कुठे जागा नाही, ट्रस्ट मी. चलो लेट्स गो. बाईक पण काय परफॉर्मन्स देते कडक. गर्ल्स 7:05 अँड वी आर एट पाली. काय स्पीड मेंटेन करायला भेटते यार, एक नंबर. बघ याला कोणतरी पाहावं गाडी. काय झालं, गाडी गेली कोणी पायावरून. पालीला एक गोष्ट कॉमन आहे ना, हायवेवरती ना तुम्हाला मेन जो रोड आहे ना तिथे तुम्हाला एक गाय दिसतील बघा. इकडे एक गाय आहे, इथे सेकंड, इकडे थर्ड, इथे फोर्थ, इथे फिफ्थ. इथे तर लाईन आहेत 3 आहेत 4 आहेत 5 आहेत. आणि पाठी बघा तो वाला व्ह्यू बघा, काय पॉवर दिसतोय. पालीला ना हा एकच ब्रिज ना जो खराब आहे आता इकडून पुढे, त्यानंतर परत चांगला रस्ता चालू होतोय. बट अपडेट म्हणून आपण शूट करतोय. मी मेन रिझन इथे थांबायचं ना हे होतं, सूर्यदेवता प्रसन्न होत आहे आता. बघा न्यू अपडेट आता 2 टनल चालू झालं, एक जायला आणि एक यायला. नाहीच आहे. ओके सो जस्ट ना परशुराम घाट उतरलो आता आपण. आणि परशुराम घाट उतरलो तर तुम्हाला तर माहिती आहे काय तिथे बघायला भेटतं आपल्याला पावसाळ्यामध्ये, तो म्हणजे सवतकडा वॉटरफॉल. तो बघा पाठी तुला दिसतोय ना एक नंबर. तिकडे जायची इच्छा आहे पण तिकडे जायला 10 मिनटं लागतील मला जवळपास. आणि आता तेवढी कंडिशन पण नाही, कारण की मी नाईटवरून आलो आहे. आणि मेन रिझन मी नाश्ता का नाही केला त्याचं हेच होतं की मी नाईटवरून आलो. तर मी नाश्ता करायला थांबलो असतो ना तर मला झोप यायला चालू झाली असती. म्हणून मी नाश्ता मुद्दाम करत थांबलो नाही, डायरेक्ट घरी जाऊन काय नाश्ता करा डायरेक्ट तेव्हाच झोपेल. तो बघा काय कडक दिसतोय. इथे जर ड्रोन असता ना काय एक नंबर टेक आला असता ना सवतकडा वॉटरफॉलचा. बाकी आपला छावा परफॉर्मन्स टॉप क्लास देतोय. टायरची ग्रिप बघा, म्हणजे लेजिट मी किती टायर झोपवलं आहे बघा, एवढे इथपर्यंत गेले. खरं बघायला गेलो ना की ॲडव्हेंचर गाड्या असतात ना ह्या ना अशा मापलेल्याच पॉवर वाटतात. ते गॅरेजमध्ये धुवून पुसून ठेवलेलं ना ते स्पोर्ट्स बाईकच बरं वाटतात बघायला. वाव काय डस्ट आहे तर ना अगदी बघा. मेन म्हणजे इंजिनचा पार्ट बघा. पाच मिनटावर गाव आहे माझा, 5 मिनटावर. त्यामुळे पावसाने वाट लावली. जेव्हा मी वॉशिंगला थांबलो ना तेव्हा मी रेनकोट सगळं काढून आतमध्ये ठेवलं. 5 मिनटं पण नाही मला मिळतं. आता वाटतं 2 मिनटावर गाव आहे माझं. मला वाटतं मला घालावं लागेल आता. ओके सो गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग.
काल आल्यापासून मी अपडेट तर काही दिलं नाही, कारण की मी आल्याच मस्त चिल मोडमध्ये गेलो, मस्त आलो, खाल्लं पिल्लं, झोपलो आणि रात्री मस्त चंपी करून घेतली आणि आता डायरेक्ट सकाळी उठतो 7 वाजता आणि उठलं जे काही फील झालं आहे वन साईड. तर सगळीकडे भात लावलं आहे, तिकडे पण भात लावलं आहे, ह्या साईडला पण ह्या पूर्ण ग्राउंड पॅसेजमध्ये भात आहे आणि हा पण इथे पूर्ण भात. बघा एक नंबर. पण एक पोपट झाला ना माझा, मी ज्या कामासाठी आलं ते कामच नाही मला वाटतं होणार, विहीर. सो भरपूर दिवस झाले पाऊस नाही पडला ना, म्हणून मला वाटतं पोहायला तर भेटणार नाही आपल्याला. जवळपास 5-6 चिरे तरी खाली गेली. काल सीन काय आला माहिती आहे का, Insta360 घेऊन आलेलो ना आणि मला ॲक्च्युली मी कधी यूज नाही केला तो, बट त्याचा सीन असं झालं ना की जो मोटो व्लॉगिंग सेटअपचा जो अँगल आहे ना 16:9चा तो मी चुकीचा लावलेला. म्हणजे मी फ्रंटली लावलेला. मी आता घरी आलो फुटेज सगळ्या चेक केला, सगळ्या फुटेज वाया गेला. फक्त एकच टेक आला, फक्त एकच प्रॉपर टेक आला, तो 360मधून घेतला म्हणून. बट त्या ब्लॉगमध्ये तर प्रॉपर बघायला नाही भेटणार. बट ॲज कम्पेअर टू गोप्रो ना मला असं वाटतं Insta360 खरंच चांगला आहे, कारण की येस भरपूर काही मोड्स भेटतात तुम्हाला बघायला त्यात. बट क्वालिटीवर थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि मेन म्हणजे ऑडिओवरती. ऑडिओ त्याचा एक्सटर्नल माईक घ्यावा लागतो त्यासाठी. चला आता जरा चिल करू. आले तुझ्या गावी मस्त, अजून 2 दिवस आहेत. अंगण बघा पूर्ण ओलं आहे. इथे बाईक आणली असती वरती मी एवढ्या एरियामध्ये. काय आवाज येतो इथे. पाठीचा अजून बघ जरा डीप आहे का. शिवाय आईचं देऊळ आणि तिकडेच लागून आहे मस्त पोहायला एक स्पॉट आमच्यासाठी एक नंबर. आणि हा नेमका सीन असं नाही, कोणच नाही, आम्ही दोघंच इकडे. मासे पकडलेले तिकडे कपडे आहेत. मोबाईल घेऊ जरा वॉटरप्रूफ केसिंगचा वापर करू. ओके 6:30 झालेत अँड टाईम झाला आपल्याला रिटर्न मुंबईला यायचा. आजचा कालचा जो होता तो लास्ट डे होता. काल आपण भरपूर काय ॲक्टिव्हिटी केल्या, फिशिंग बोला, स्विमिंग बोला, अजून भरपूर काय काय ते शूट पण नाही केले मी. पार्टी व्ह्यू बघा, फॉग बघा झालं. तेव्हा बाईक दाखवतो. तर नॉर्मली ना पार्किंग आम्ही इथे करतो बाईकची. बरं आता एवढं सगळं जंगल असल्यामुळे, ते चिखल असल्यामुळे ना मी बाईकवरती आणण्याची रिस्क घेतलीच नाही. पूर्ण क्लीन असतो एरिया आणि इथे आम्ही क्रिकेट खेळतो. तिकडून बॅटिंग आणि 6 डायरेक्ट त्या घराची दसरं एवढा लांबचा. तर बघा किंगफिशर जस्ट उडला. कसला फॉग आला आहे ना. हे बघा आपली बाईकवर पण प्रॉपर फॉग साचला आहे. पूर्ण ओली झाली, पुसावी लागेल पूर्ण हिला. मगातपासून पूर्ण डल फिरत, जिथपासून कॉफी मारले ना तिथपासून जरा ते एनर्जेटिक फील व्हायला लागले. कॉफी नाही, मॉर्निंग नाही, असं झालं आता सध्या. चला गाडी जाऊन पुसू, कारण की भरपूर फॉग लागला आहे गाडीला. पुसून घेऊन टँक बॅग वगैरे लावू, त्यानंतर अपडेट देतो. सो ॲज आय सेड मी येताना फक्त टँक बॅग घेऊन आलेलो. टँक बॅग आणि माझी जी ऑफिसची बॅग आहे तीच. आता जास्त सीन नाही. पाठी विंडशीटरची बॅग आहे, आपली शोल्डरची बॅग, त्यात सगळे कपडे आणि टँक बॅगमध्ये सगळे ॲक्सेसरीज, म्हणजे सगळे गॅजेट माझे. बाकी ज्यांना कोणाला माहीत नसेल आपला गावचा रूम टूर, त्यांना मी आता यावेळेस देत नाही. डायरेक्ट पालखीला येईल ना 6 महिने त्यानंतर दाखवेल तुम्हाला, आता नाही दाखवत. चलो दिवस संपले सुट्टीचे, परत मुंबईला गदा मजुरी करायला.